नमस्कार. आज आपण वाटपाची डाळ बनवणार आहोत. अतिशय चविष्ट ही वाटपाची डाळ तयार होते. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही वाटपाची डाळ तयार होते. आमच्या गावी अशा पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवली जाते. शुभ कार्यासाठी किंवा काही सण असेल तर सणासुदीला अशा पद्धतीने ही डाळ बनवली जाते. इथे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी आपण भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून झाल्यानंतर इथे आपण 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर केलेला आहे. पाव चमचा हळद आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत आणि पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत. तेलामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते. तर इथे आपण ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. इथे तुम्हाला जर पातेल्यात ही डाळ शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजवून घेऊ शकता. तर इथे आपण ही कुकरमध्ये डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ व्यवस्थित अशी शिजवून झाल्यानंतर इथे आता आपण मिक्स करून घेणार आहोत. डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची, म्हणजे डाळ वेगळी होत नाही. कोणतंही वरण, आमटी बनवताना डाळ गरम असतानाच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची, म्हणजे ज्या वेळेला आपण डाळ किंवा आमटी बनवतो त्यावेळेला डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही. इथे आता डाळ व्यवस्थित अशी आपण मिक्स करून झालेली आहे. इथे आता आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे डाळ छान मिळून येते आणि वरण किंवा आमटी छान तयार होते. तर इथे वाटपाची डाळ तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण आता डाळ गरम पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण तुरीच्या डाळीचं हे वरण बनवणार आहोत, वाटपाची डाळ. तर थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं. तर साधारण इथे मी वरण थोडंसं पातळ बनवणार आहे, कारण थंड झाल्यानंतर ते साधारण घट्ट होतं. तर इथे आपण आता वाटपाची डाळ बनवण्यासाठी अर्धी वाटी इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 मिरची आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. तर इथे आपण वाटणामध्ये लसणाचा वापर केलेला आहे. काही ठिकाणी नैवेद्यामध्ये व लसूण वापरत नाही, तर इथे तुम्हाला आवडत असल्यास लसूण वापरू शकता. नसेल आवडत, नाही वापर केला तरी सुद्धा चालेल. आपण आता पाण्याचा वापर करून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत. इथे आता वाटण छान बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. तर त्यांना लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. तर इथे आपण आता मोहरी आणि कढीपत्ता छान परतवून झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते वाटण आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे. वाटण परतवून झाल्यानंतर आपण डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. इथे आपण आता डाळ मिक्स करून घेणार आहोत. डाळ शिजवून घेतलेल्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला वरण म्हणजे ही वाटपाची डाळ कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर डाळ आपण एकदा ढवळून घेणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही वाटपाची डाळ तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता डाळ आपण व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे. तर इथे आपण आता 4 ते 5 मिनिटासाठी डाळ आपण छान उकळून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटासाठी डाळ छान उकळून घ्यायची, म्हणजे आपण जे वाटणामध्ये मसाले वापरले किंवा फोडणीमध्ये जे आपण पदार्थ वापरले त्याचा छान असा स्वाद वरणामध्ये उतरतो. डाळ उकळताना अधूनमधून अशा पद्धतीने आपण ढवळून घ्यायची, कारण आपण इथे पातेलं स्टीलचं वापरलेलं आहे. कधी कधी काय होतं, डाळ खाली तळाला जाऊन करपण्याची शक्यता असते. तर अधूनमधून अशा पद्धतीने डाळ आपण ढवळून घ्यायची आहे. तर इथे आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. मस्त खमंग अतिशय चविष्ट अशी ही वाटपाची डाळ तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही वाटपाची डाळ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.